चमत्कार घडावा, म्हणजे 2 दिवसापूर्वी त्यासाठी प्रयत्न केला. चमत्कार घडावा, जे साध्य नव्हतं, जे शास्त्रानुसार, जे विज्ञानानुसार नव्हतं, ती गोष्ट घडवण्याचा प्रयत्न केला. कारण शेवटी मित्रप्रेम होतं. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, अकाली मृत्यू ह्या विषयावरती मी अनेक व्हिडिओ बनवले, अनेक प्रकारे मी विषय मांडलेले आहेत. आणि अकाली मृत्यू काय येतो, कसा येतो, काय घटना घडतात, आपण कसं सावध राहायला पाहिजे, कशी सावध भूमिका बाळगायला पाहिजे, परिस्थिती आपल्याला दाखवत असते, आपल्याला संकेत देत असते, आपल्याला आगाह करत असते, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. देव देतो आणि कर्म नेते. तशीच एक घटना आता माझ्या आयुष्यात घडली. काय तर माझा एक मित्र, जवळचा मित्र, खास मित्र, त्याचा 2 दिवसापूर्वी अंत झालेला आहे. अशाच प्रकारे अकाली मृत्यू. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. पण ती वेळ जर साधली गेली तर काळ आला होता आणि वेळ आली होती असं म्हणायला हरकत नाही. पण अकाली मृत्यूच्या वेळेला काय होतं, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. त्या वेळेला आपण कवटाळलं तर ती वेळ काय करू शकते, ते हतबल होते. ते हतबल होते आणि शेवटी जे घडायचं ते घडून जाते. आणि तीच नेमकी परिस्थिती घडली होती. त्याला मी अगदी एक मला वाटते 5-6 महिने होऊन गेले. म्हणजे डिसेंबरमध्ये मी त्याला भेटलो. गेल्या तब्बल 24-25 वर्षे मी त्याच्याशी अबोला ठेवला होता. त्याच्यावर बोलत नव्हतो, त्याच्यावरती बरोबर मी कुठलाही संपर्क ठेवला नव्हता. काही अशी घटना घडली होती 1998-99च्या दरम्यान. पण मी काळ, वेळ, परिस्थितीचा गांभीर्य ठेवून मित्र म्हणून, तो म्हणायचा मला की तेरे लिए जान भी हाजीर आहे. पण मी असं कधी म्हणालो नाही. पण मी मित्र म्हणून माझी कर्तव्य त्यानंतरसुद्धा करत होतो, कळत नकळत करत होतो. त्याला ती गोष्ट माहीत नव्हती मी काय करतोय त्याच्यासाठी, कळत नकळत करत होतो. पण शेवटी असं ठरवलं की आता त्याला भेटणं गरजेचं आहे. त्याच्या अपरोक्ष आपण त्याला मदत करतोय, पण त्याला आता वास्तवात जाऊन समोर मदत करणं गरजेचं आहे, त्याला सावध करणं गरजेचं आहे. म्हणून मी मागच्या डिसेंबरमध्ये त्याला भेटलो. त्याच्याशी संपर्क साधला, त्याच्याशी चर्चा केली. मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती त्याच्या संदर्भात व्हिडिओसुद्धा टाकले, त्याला आगाह करण्यासाठी, त्याला सावध करण्यासाठी. त्याच्या वडिलांच्या मृत्यूवरती सुद्धा मी व्हिडिओ टाकला होता. हा जो काय प्रसंग त्याच्यावर ओढवला ना, तो ॲक्च्युली त्याच्या पुढच्या पिढीवरती ओढवणार होता. त्याच्याबद्दलही मी त्याच्यात वाच्यता केलेली. पण शेवटी काय, जे घडायचं नव्हतं, घडायचंही नाही, जे घडायचं नव्हतं ते घडून गेलं. मित्रांनो, याचं दुःख काय माहिती आहे का, मला कळते, मला समजते, मला दिसते, मला उमजते. असं असताना मी ती गोष्ट रोखू शकलो नाही. शेवटी माझ्या हातात नाही आहे, सर्वच माझ्या हातात नाही आहे. आपण मार्गदर्शन करू शकतो, आपण सावध करू शकतो, आपण आगाह करू शकतो. पण त्यासाठी त्या व्यक्तीला ती गोष्ट करणं गरजेचं आहे. कारण तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी, आणि तुझा आहे तुझं पाशी परी जागा चुकला. त्याच्या हातात होतं. प्रत्येकजण आपापल्या कर्माची फळं भोगतो. ते कर्म त्या प्रकारे करायला हवं होतं. ती सावध भूमिका बाळगायला हवी होती. पण ती सावध भूमिका बाळगली नाही, तो आघात झाला नाही. हे दुर्दैव आहे. असो मित्रांनो, ह्याच्यावरती जास्त मी चर्चा आता करत नाही आहे. ह्याच्यावरती मी सविस्तर विषय मांडेन. आपला विषय माझा आजचा व्हिडिओ होता. ॲक्च्युली मी आज किंवा काल किंवा 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवणार होतो. तो होता ह्याच्यावरती
आपला 7.5वरती दुसरा भाग म्हणून 7.5चे परिणाम आणि दुष्परिणाम. कारण ह्यापूर्वी मी 7.5वरती त्याचे परिणामावरती मी विषय केलेला आहे, पण त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम याच्यावरती चर्चा करणार होतो. पण हा मुद्दामून मी आज व्हिडिओ बनवतो तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी. अकाली मृत्यू. आपल्या हातात सर्व असते, ती नियती आपल्याला सांगत असते, समजवत असते, विधिलिखित असते, पण ते विधिलिखित बदलण्याची सुद्धा सामर्थ्य आपल्यात असते, त्या कर्मात असते. जर ते विधिलिखित असेल तर. पण हे विधिलिखित नव्हतं, हे विधिलिखित नव्हतं. मग त्याच्या कर्मात हे नव्हतं, त्याच्या नशिबात. थोडक्यात आपण नशीब हा शब्द वापरतो. मग ही गोष्ट नशिबात नसताना सुद्धा ही घटना का घडली? कर्मदोष. योग्य प्रकारे आपण कर्म केले नाही, आपण चुकलो, निर्णय घेऊ शकलो नाही, आपण सावध राहिलो नाही, नजर हटी दुर्घटना घटी. बस हाच तो हीच ती गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? थोडक्यात छोटासा व्हिडिओ बनवलाय, त्याच्यावरती सविस्तर विषय मांडेन मी. सनातनी वास्तव. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मी येऊन सावध करतोय. सनातनी वास्तव काय आहे? तर शास्त्र आहे, विज्ञान आहे, ते समजावण्याचा प्रयत्न करतोय. चमत्कार कुठलाही होत नाही या जगात. जे काय घडते ते विज्ञानानुसार, शास्त्रानुसार घडते. आपण त्याला चमत्कार म्हणतो. पण मी काल चमत्कार घडावा म्हणजे 2 दिवसापूर्वी त्यासाठी प्रयत्न केला. चमत्कार घडावा, जे साध्य नव्हतं, जे शास्त्रानुसार, जे विज्ञानानुसार नव्हतं, ती गोष्ट घडवण्याचा प्रयत्न केला. कारण शेवटी मित्रप्रेम होतं. मित्रप्रेम होतं म्हणून मी एक प्रयत्न केला. कारण तो जगावा, त्याचं अस्तित्व असावं. पण निष्फळ ठरलं, चमत्कार होत नाही. असो मित्रांनो, याच्यावरती मी व्हिडिओ बनवेन. आपल्याला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.